नमस्कार. नमस्कार. तर आज आम्ही तिघ मित्र इथे जमलेलो आहोत आणि आमचे मित्र मान्य श्री शिवाजी पाडसवार साहेब ह्या पिंपरखेडा या गावचे आहे आणि आमचे मित्र मान्य श्री तात्याराव भुजंग साहेब. आज खरं तर एक चांगला योग आहे. आज या निसर्गरम्य वातावरण अंजना नदीच्या तीरी हे पिंपरखेडा गाव बसलेलं आहे. त्या पिंपरखेडा गावामध्ये येऊन जेव्हा शिवाजी भाऊ पारसकर यांच्याशी चर्चा झाली तर चर्चा होत असताना असा आनंद वाटला की इतका प्रेमळ माणूस, इतका सुस्वभावी आणि माझे लंगोटी मित्र मान्य श्री कडुबा वाडेकर त्यांचे पाहुणे म्हणल्यानंतर अतिशय आनंद वाटला. आणि ही ओळख आमचे मित्र मान्य श्री तात्याराव भुजंग साहेब यांच्या माध्यमातून तयार झालेली आहे. तर आज आम्ही छोट्या छोट्या गोष्टीतून एकमेकाला संबोधित करत आहोत. तर आमचे मित्र मान्य श्री तात्याराव भुजंग यांना विनंती करतो की साहेबांचा थोडासा परिचय करून द्या की जेणेकरून आमचे जे ऑडियन्स आहे या माध्यमातून या परिसरातील जे आमचे मित्र आहे त्यापर्यंत ही माहिती पोहोचेल. कारण की जे लोक कर्तृत्ववान आहे, कष्टाळू आहे, मेहनती आहे आणि ते आपल्या गावाचं नाव रोशन करताय अशा नागरिकांचा सन्मान झालाच पाहिजे. आणि हा सन्मान म्हणून आज आम्ही पिंपरखेडा या गावामध्ये शिवाजी पाडसकर यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या संपर्कात आलेलो आहोत. तर मी विनंती करतो मान्य श्री भुजंग साहेब यांना की आपण थोडस चर्चा करावी. नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता तात्याराव भुजंग. तर मित्रांनो, आज आम्ही पिंपरखेड या गावी आलो असता तर आमची बऱ्याच वर्षापासून आपल्या या पिंपरखेडचे माजी उपसरपंच व गेल्या 25 वर्षापासून या गावामध्ये एक ग्रामपंचायतची धुरा त्यांच्या हातामध्ये आहे. तर आमची बऱ्याच वर्षापासून भेट आहे आणि योगायोगाने आज पिंपरखेड या गावी आलो असता तर आज आमची भेट झाली. कारण आमची भेट गणेशपूरला त्या ठिकाणी कायम होत असते. कारण हे गणेशपूर येथील जे गणपती जागृत गणपती देव ते एक गणेश भक्त आहे आणि या गणेश भक्त असताना ते चतुर्थीला असो वारंवार ज्याही वेळेस गणपतीचा काही उत्सव असो, चतुर्थी असो, त्यावेळेस हे उपस्थित त्या ठिकाणी राहतात. तर आज योगायोगाने त्यांची भेट झाली असता तर त्यांना पाहून आनंद या ठिकाणी झाला. आणि त्यांनी एक प्रेमळ स्वभावाचे आणि प्रेमळ स्वभावाचे असल्यामुळे त्यांनी आम्हाला चहाचा आग्रह या ठिकाणी केला. त्यानंतर आग्रह करत असताना वकील साहेब म्हणले की एक आपल्या पिंपरखेड गावचे आदर्श व्यक्तिमत्व आपल्याला या ठिकाणी भेटलेलं आहे. तर कुठेतरी आपण आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये त्यांना कैद आपल्याला त्या ठिकाणी करायचंय आणि त्यांचं मनोगत या ठिकाणी ऐकायचं आहे. तर वकील साहेब, तुम्ही तुमच्या पद्धतीने आता आपले शिवाजी पाडसवान यांना काय प्रश्न विचारायचा आहे तुम्ही विचारू शकता. तर नक्कीच हा आगळा वेगळा आज हा भाग आहे. खरं तर शिवाजी पाडसकर हे चांगलं नेतृत्व आहे आणि या भागामध्ये त्यांचं चांगलं कार्य आहे. जो व्यक्ती एक चांगला आहे, आमचं मानसिकता आहे की त्यांना कुठेतरी त्यांचं बी एक अस्तित्व या आपल्या परिसरातील नागरिकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. एखाद्या गावाचा विकास करायचा आहे तर त्या गावाचा विकास करताना कसा एक एक व्यक्ती सुद्धा एक महत्वाचा असतो आणि तेच आपण विचारून पाहू मान्य श्री शिवाजी पाडसकर यांना. तर पाडसवार साहेबांना. तर भाऊ, तुम्हाला काय वाटतं, तुमच्या जीवनाबद्दल काय सांगाल तुम्ही? सर्वात प्रथम वानखेडे साहेब व भुजंग साहेब यांनी वेळेत वेळ काढून वेळ दिल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. बोला. तर आज पिंपरखेडा गाव ह्या एकदम 55 किलोमीटर दूर छत्रपती संभाजीनगर आहे आणि आपण या गावाबद्दल काय विचार करता, यातून आपल्याला काय घडवायचं आहे? या गावाचा अजून रखडलेला विकास जास्तीत जास्त कसा करता येईल, कारण हे गाव आदर्श अगोदर जिल्हा पातळीपर्यंत झालेलं आहे, राज्यापर्यंत कसं नेता येईल याचा आम्ही सर्व मिळून अभ्यास करू आणि गावाला पुढे नेऊया. आदर्श गाव म्हणजे नेमकं काय म्हणायचं तुम्हाला, ते सर्व सांगा त्याच्याबद्दल. आदर्श गाव आणि काय पुरस्कार भेटला वगैरे? पुरस्कार भेटला होता कोणत्या वर्षी? संत गाडगे बाबा स्वच्छता, हा 2021-22 स्वच्छता. बोला ना, तेव्हा काय भेटलं तुम्हाला? मग आम्हाला शासनाकडून ट्रॉफी आणि 30 लाख रुपये भेटले. वा वा, अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे की पिंपरखेडा गावाचा इतका मोठा म्हणजे यांना पुरस्कार भेटला, पण तो आजपर्यंत नागरिकांपर्यंत पोहोचेल नाहीये. आमचं म्हणणं त्याचा विकासावर खर्च केलेला आहे, जास्त नागरिकांपर्यंत पोहोचला नाही. कारण की एका गावाचा चांगला विकास झाला, त्यांनी विकास केला आणि 30 लाख रुपयाचा पुरस्कार घेऊन त्यांनी या गावाचा विकास केलेला आहे. मला अभिमान वाटला. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून माझी इच्छा अशी आहे की ज्या ज्या गावाचं काही कर्तृत्व आहे ते समोर यायला पाहिजे. आणि आज नक्कीच पिंपरखेडा एक अतिशय सुंदर आणि भरगव गाव आहे. त्या गावाला 30 लाख रुपयाचा पुरस्कार भेटला. ही छोटी गोष्ट नाहीये. तालुक्यातील 1 नंबर गाव, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील हे गाव आहे. तर
येणाऱ्या काळात तुमच्या काय वाटचाली असेल, काय तुम्हाला करायचंय? हे समाज सेवाच करायची. आता इथून पुढे जिल्हा परिषद पंचायत समिती लागणार आहे, तर पंचायत समितीला महिलाची जागा असल्यामुळे महिलेला मी उभा करणार आहे. तुमच्या महिलेला इथे उभं करणार आहे. निशेष. तर आताच आपले उपसरपंच शिवाजी पाडसवान यांनी खूप सुंदर आज या ठिकाणी सांगितलेलं आहे की आमच्या गावाला संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत आम्हाला पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे. तर मित्रांनो, एक विचार करण्याची गोष्ट आहे. आपण प्रत्येक आजूबाजूचे गाव या ठिकाणी पाहत असाल की प्रत्येक गावाला आजूबाजूचे गावाचे मतभेद या ठिकाणी असतात, पण या पिंपरखेड गावाचा आदर्श घेऊन नाझरपूर या गावाने या ठिकाणी चांगलं नाव आपल्या कन्नड तालुक्यात कमवलेलं आहे. तर कुठेतरी एकमेकांसोबत स्पर्धा करताना हे गाव या ठिकाणी दिसत आहे. तर स्पर्धा एकदम प्रशंसनीय आहे, कारण एका गावाला पाहून जर पिंपरखेड गावाला जर स्वच्छता अभियान पुरस्कार या ठिकाणी मिळत असेल, तर याची शिकवण घेऊन याचा आदर्श घेऊन नाझरपूर या गावचं या ठिकाणी खूप मोठं नाव या ठिकाणी झालेलं आहे. तर खरंच आनंद आम्हाला या उपसरपंच सोबत या ठिकाणी बोलण्यात झालेलं आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आता सध्या माझे मिसेस ग्रामपंचायत सदस्य आहेत, ते बी बिनविरुद्ध बॉडी आहे. तर कुठेतरी या पिंपरखेड गावचा विकासही या ठिकाणी दिसून येत आहे, कारण एकदम स्वच्छ गाव आहे, अनेक चांगलं काम या ठिकाणी झालेलं आहे. तर वकील साहेब पुढे. तर आता पिंपरखेडमध्ये आता कोणते उपक्रम तुम्ही राबवणार आहे सध्या लगेच? सध्या आता कॉन्क्रीट रोड चालू आहे 15-20 आयोगातून. बरं, आता गावचे बॉडी बद्दल सांगा, सरपंच वगैरे त्याचं नाव सांगा. बॉडी लोखंडे, उषाबाई अशोकराव लोखंडे सरपंच, आणि सध्या विद्यमान उपसरपंच शेकेनाबी सलीम शाह. तर यांच्या माध्यमात कितीची बॉडी आहे आपली? आपली 9ची बॉडी आहे. अतिशय उत्कृष्ट अशी ही बॉडी आहे, आणि लोखंडे मॅडम आणि पाडसवार मॅडम यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून, आणि तर अशा पद्धतीचं हे विकासिक दृष्टिकोन यांनी समोर ठेवलेला आहे. बरं, नैसर्गिक तुमच्या गावाला नदी आहे ही अंजना नदी, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? एकदम छान वाटतंय. आणि या नदीमुळं या भागातील शेती जी आहे ती शेती मोठ्या प्रमाणात डेव्हलप झालेली आहे. या शेतीत नदीच्या पाण्याचा उपयोग इथं होतोय. तर इथले पिकांचं काय स्वरूप आहे या भागात शेतकऱ्यांचं? पिकांचं खूप नुकसान झालेलं आहे. जे मक्का वावरात पडलेले आहे त्याला अक्षरशः कंस आलेले आहे, आणि कापूस जो आहे तो कापूस असा लोळत आहे. म्हणजे येणार जे आता पाठीमागे जे पाऊस झाला त्यामुळं सध्या इथल्या शेतकऱ्यांची परिस्थिती एकदम जवळजवळ 90% नुकसान झालेलं आहे. नक्कीच. बरं, या आजूबाजू परिसरात कोणकोणते पीक घेतले जात्या? मक्का, तूर, कापूस आणि अद्रक. तर खूपच चांगल्या प्रकारचे माननीय श्री शिवाजी भाऊ पाडसवार साहेब यांनी आपल्या परिसर आणि गावाचा एक मुखडा समोर ठेवला की येणाऱ्या काळामध्ये पुन्हा पिंपरखेडा कसं चांगल्या प्रकारचं ग्रो करेल, आणि पुन्हा पिंपरखेड्याचं नाव आम्ही कसं वाढवू. कन्नड तालुक्यातील एक महत्वाचं गाव आहे. आणि भाऊ, इथे किती लोकसंख्या आहे, मतदार किती आहे? इथं मतदार आता 2000 काही झालेले आहे. बरोबर, अगोदर 1900 काही होते. तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून निवडणुकीच्या तयारीत सुद्धा आहे, आणि इथं राखीव असल्यामुळं ओबीसी महिला जनरल महिला इथं आहे. जनरल महिला असल्यामुळं आता पाडसवार भाऊ चिकट, आणि विशेष म्हणजे पहिले कुठे होतं? चिकलठाण. पहिले नॅचरल मध्ये होता, आता चिकलठाण मध्ये. तर हा चिकलठाण जो आहे जिल्हा परिषद गटामध्ये गेलेला आहे. जिल्हा परिषद गट कुंजखाडा जिल्हा परिषद गट आहे, आणि त्यामध्ये जे आहे चिकलठाणा गणामध्ये हे गाव येतं पिंपरखेडा, आणि कुंजखेडा जिल्हा परिषद गटामध्ये सर्कल गेला आहे. तर नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे की ज्या ज्या गावातील वेगवेगळा इतिहास असतो, आणि शिवाजीभाई पाडसवार या साहेबांनी एक चांगल्या प्रकारे ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतचा माहोल येणाऱ्या काळात जिल्हा परिषद पंचायत समिती कशी असेल, आणि पुन्हा या गोष्टीला कसं धार दिला जाईल, आणि आपण 100% कसं कार्यरत राहू या निसर्गरम्य वातावरणामध्ये. एकदम नदीचं एक खुलखुलन पाणी, खळखळाट आवाज येऊ लागलेला आहे. त्या आवाजाच ठिकाणी मान्य श्री शिवाजी भाऊ, मान्य श्री तात्याराव भुजंग सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून आज हा इंटरव्ह्यू झालेला आहे. नक्कीच या इंटरव्ह्यू आपण पॉझिटिव्ह घ्याल. आम्ही फक्त नागरिकांपर्यंत त्याच्या गावाचं वैशिष्ट्य कसं जाईल आणि त्या गावाने काय कार्य करून दाखवलेले हे नक्की घ्यायचं. जेव्हा 30 लाख रुपयाचा जेव्हा या गावाला निधी भेटला होता बक्षिसाच्या माध्यमातून, बक्षीस भेटलं होतं ग्राम स्वच्छता अभियानाच्या, गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून, कोणत्या वर्षी?
20-21 20-21च्या दरम्यान यांना जर भेटलं होतं तर नक्कीच या गावचं मी कौतुक करतो, अभिमान वाटतो. आणि आजूबाजू कन्नड तालुक्यातील व आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रत्येक गावानं लक्षात ठेवायचं की माझ्या गावाला बी पुरस्कार भेटला पाहिजे. तितकं ग्राम स्वच्छताच्या माध्यमातून मी माझं गाव चांगलं ठेवील आणि या भूमिकातून प्रत्येक माणसानं समोर यायचं. खरंच तुमचं खूप खूप अभिनंदन शिवाजी भाऊ, मान्यश्री तात्याराव भुजंग साहेब, आपलं खूप खूप अभिनंदन. आणि आम्ही आपल्यापर्यंत आणखी एखाद्या गावाला जाऊन चांगल्या नागरिकांचं भेट तुमच्यापर्यंत पोहोचवू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तर पुढील वाटचालीसाठी आपले पाडसवान साहेबांना खूप खूप शुभेच्छा. येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीमध्ये त्यांची महिला या ठिकाणी उभी करणार आहे. तर पाडसवान साहेब, तुम्ही एक कर्तबगार व्यक्तिमत्व आहात आणि तुम्ही तुमच्या या पिंपरखेड गावाच्या माध्यमातून दाखवूनही दिलेलं आहे. तर अशा आदर्श व्यक्तिमत्वाला आपण खरंच आपल्या या पिंपरखेड परिसरामध्ये सेवा करण्याची संधी द्यावी. कारण जर एका गावामध्ये 5 वेळेस जर हा माणूस बिनविरोध या ठिकाणी निवडून येत असेल तर काहीतरी क्वालिटी कधी निवडणूक नाही, कधी निवडणूक नाही, तर एक काहीतरी क्वालिटी या माणसामध्ये आहे. तर आपण या क्वालिटीला समजून या माणसाला येणाऱ्या पुढच्या जे पंचायत समिती निवडणुकीला आपण प्राधान्य द्यावे अशी मी आपणास या ठिकाणी विनंती करतो. आणि मी तुमचं धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही तुमचा वेळात वेळ देऊन आम्हाला या ठिकाणी तुमचा किमती वेळ या ठिकाणी दिला. धन्यवाद.